मतदार यादीमधील घोळाबाबत उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्रित मोर्चा निघणार आहे। फॅशन स्ट्रीट ते बीएमसी पर्यंत हा मोर्चा निघेल। या मोर्चाचा टीझर आता समोर आलेला आहे। या मोर्चामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं देखील आवाहन केलं जात आहे। लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही। त्या नाही म्हणजे नाही, काय वाटेल ते हो। तर मतदार यादींमध्ये दोष नाही। लोकसभेचं काय करायचं मग आमचं म्हणणं आहे ना की महाराष्ट्रात आम्हाला एवढ्या जागा कमी कशा मिळाल्या, याने घपला केला असं आमचं म्हणणं आहे। पण आम्ही ते म्हटलं का लोकशाहीमध्ये यश अपयश हे ऍक्सेप्ट करायचं असतं। यशाने माजायचं नसतं, अपयशाने डाऊन व्हायचं नसतं। ते विधानसभेला हरले की मतचोरी, लोकसभेला जिंकले मतचोरी नाही। लोकसभेत जिंकले ईव्हीएम चांगलं, विधानसभेत हरले ईव्हीएम वाईट। हे न कळण्या इतका सामान्य माणूस मूर्ख आहे काय? सत्याचा मोर्चा काढा, असत्याचा करा, महासत्याचा काढा, काय फरक पडतो? मोर्चा आंदोलन करणे हा लोकशाहीतला एक हे आहे, तो अधिकार आहे। तो काय अधिकार कुणी हिरावून घेऊ शकत नाही आणि सरकार म्हणून किंवा शासन म्हणून त्याला कुठेही हे करायचा म्हणजे आमचा पण शासनाचा कधी प्रयत्न नाही। तेव्हा मोर्चा आपण पुराव्यांवर बोललं पाहिजे, तथ्यावर बोललं पाहिजे। नुसतं मोकळे आरोप करायचे। आता हे मतदार याद्यांचं चालू आहे, आधी ईव्हीएम मशीनलाही करून झालं। ईव्हीएम मशीन बद्दल निवडणूक आयोगानंही दिले किंवा तुम्ही सिद्ध करा, ते करता आलं नाही। आता मतदार याद्यांवर सुरू झाले। हे बिनबुडाचे आरोप आहेत, याला काय फार काय मला वाटतं ह्यापेक्षा राज्यातले इतर प्रश्न महत्वाचे आहेत, इतर गोष्टी राज्यासाठी महत्वाच्या आहेत।